युनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती सन्मान 2025चे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम यांच्या वतीने तिसऱ्यांदा रामलीला लॉन्स जत्रा हॉटेल मुंबई आग्रा रोड नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान 2025चे नुकतेच आयोजन करण्यात आले। या ठिकाणी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या 101 महिलांचा व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार व अभिनेत्री सोनाली पाटील व भंडारी ज्वेलर्स मनमाडकरचे संचालक निर्मल भंडारी व ॲडव्होकेट दीप्ती गवळी यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला। तसेच ॲडव्होकेट दीप्ती घनश्याम गवळी व सोनी पैठणीचे संजय सोनी यांचे देखील विशेष सहकार्य लाभले। पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार आणि बिग बॉस सीझन 3 च्या सेलिब्रिटी सोनाली पाटील तसेच इतर मान्यवरांमध्ये बन्सी ढेरे कुटे, गायत्री भामरे, शीतल विसावे, मॉडेल ॲक्टर्स मध्ये मनाली पवार, संदेशा पाटील, ऋषी जोरावर, खानदेशी सॉन्गचे डायरेक्टर सतीश बैरागी आणि कार्यक्रमासाठी वीरेंदर कौर, योगिता निकम, नीलम साठे, ज्योत्स्ना महाजन, रुपाली वालझाडे, आरती जैन यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे समारोप करताना ॲडव्होकेट एकता कदम यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि महिलांचा हिताचा विचार असाच पुढेही आमचा संस्थेतून केला जाईल असे आश्वासन दिले। सर्वप्रथम नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट। युनिटी फाउंडेशन अँड आपले जे को पॉवर बायमध्ये निर्मल भंडारी सर होते, भंडारी ज्वेलर्स, तर आमच्या दोघांतर्फे आम्ही हा नारी शक्ती पुरस्कार 2025 सीझन 3 हे जाऊ दे 2 मिनटं ठीक आहे। नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम, युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट। युनिटी फाउंडेशन अँड भंडारी ज्वेलर्स मनमाडकर यांच्याकडनं आज आपण नारी शक्ती पुरस्कार सीझन 3 2025 हा सोहळा रामलीला बँकेट हॉलमध्ये केला आणि इथे आपण 101 महिलांना पुरस्कार दिला महिला दिनानिमित्त। आणि मला असं वाटतं की मी पण एक महिला आहे, तर महिलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, त्यांना कुठेतरी त्यांची पोचपावती मिळाली पाहिजे। नाशिकने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे। आजपर्यंत मला नाशिक जिल्ह्यातून मला 41 अवॉर्ड मिळालेले आहे, तर मला खूप छान वाटतं की मी पण आज इतकी कॅपेबल झाली आहे, की माझी संस्था इतकी कॅपेबल झाली की मी आज महिलांना 101 अवॉर्ड देऊ शकते आणि महिलांसाठी मी नेहमी तत्पर असते। काहीही प्रॉब्लेम असले, कुठलेही काउन्सिलिंग वगैरे, तर तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या। युनिटी फाउंडेशन तुमच्यासाठी नेहमी उभा आहे। तसेच भंडारी ज्वेलर्स, सोनी पैठणी आणि ॲडव्होकेट दीप्ती मॅडम यांचे पण खूप आभार मानेल की त्यांनीही नेहमी सपोर्ट असतो त्यांचा माझ्या इव्हेंटसाठी, नेहमी सपोर्ट करत असतात। असा सपोर्ट त्यांचा नेहमी मला पुढेही पाहिजे। आणि लास्टला मी सांगेल, माझे मिस्टर आणि प्लस माझ्या मैत्रिणी यांची मला खूप सपोर्ट असतो। तर मला असं वाटतं 4,500 महिला माझ्या मागे आहे, सो ह्या गोष्टीचं मला खूप प्राऊड फील होतं। महिलांचं प्रेम मिळतं। मला असं वाटतं की कुठेतरी आपण म्हणतो की आजच्या युगामध्ये महिलाला मागे ओढते, पण असं नाही आहे। माझ्या बाबतीत असं नाही आहे, मला पुढं करणाऱ्या महिलाच आहे। सो मी सगळ्या महिलांना थँक्यू म्हणेल की त्यांनी इथे येऊन मी एकच संदेश देईल की कुठलंही कसलंही असं म्हणजे घाबरू नका। नारी ही निडरच पाहिजे, घाबरायचं कामच नाही आहे। कारण खूप महिला मी अशा बघितल्या आहे की त्या डिप्रेशनमध्ये आहे वगैरे, तर आता सर नारी घाबरवतात, आय नो घाबरवतात, ते नवऱ्यांनाच घाबरवतात, बाहेर त्या घाबरूनच राहतात। तर हे पण मी खूप बघितलं आहे, मी ॲज अ ॲडव्होकेट काउन्सिलिंगमध्ये पण करते। सो मला असं वाटतं की त्यांनी निडर व्हावा। आधी त्यांनी समाजामध्ये पण तितकंच लढावा जितकं ते घरामध्ये नवऱ्यांसोबत लढतात, बरोबर की नाही? सो असं सगळ्या महिलांनी प्रेम देत राहा। श्वेता मॅम खरंच त्या पण खूप सपोर्टिव्ह आहे, बहिणीसारख्या आहे आणि खरंच ताई तुम्ही पण नेहमी सपोर्ट करतात आणि नेहमी आपल्या कार्यक्रमाला उत्साहाने येतात ताई। आणि नेहमी म्हणजे त्यांचं एक असं आहे, निर्मल सरांचं आणि श्वेता मॅमचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या कधी पण असं खुर्ची पकडून बसत नाही, ते नेहमी मला सहकार्यामध्ये वगैरे मदत करतात, नेहमी कॉपरेट असतात। आणि मी दोघांनाही थँक्यू म्हणेल की खूप छान तुमच्यामुळे आज। आणि मेन म्हणजे काय असतं की आपल्याला सपोर्ट करणारे लोक, जसं आता ॲडव्होकेट दीप्ती मॅम झाले, निर्मल सर झाले, श्वेता मॅम झाले, मला त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी हा कार्यक्रम करू शकले। विदाऊट सपोर्ट काहीच होत नाही। आणि माझ्या मैत्रिणी, आणि मेन म्हणजे माझी मैत्रीण सोनाली पाटील, तिने जो कार्यक्रम गाजवला आहे माझा इथे येऊन, ॲक्ट्रेस, तर तिला पण मी थँक्यू म्हणेल। थँक्यू सो मच। नमस्कार बोललं की जरा व्यायाम होतो।
जोडले जातात. आता एकताने सांगितलं की टाळ्या वाजवायला लावा म्हणजे अजून एक व्यायाम होईल. चला जोरदार टाळ्या वाजवून आपण आयोजकांचे आभार मानूया. इतका चांगला कार्यक्रम युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून, युनिटी म्हणजे एकता, एकताने खास करून आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम आणि एकताला या क्रमासाठी विशेष करून प्रोत्साहन देणारे आणि तिच्याकडून हे काम करून घेणारे CA प्रशांत भाऊ कदम यांच्यासाठी खरं जोरदार टाळ्यांनी आपण आभार मानू. कारण या कार्यक्रमाची संकल्पना आणि अजून आपल्या मंचावर उपस्थित सोनाली पाटील यांचं टाळ्यांनी स्वागत नाशिककरांनी जोरात केलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटेल की नाशिककर कुठेच ऊर्जेमध्ये कमी नाहीये. ज्या मंचावर उपस्थित निर्मल भामरे आणि उपस्थित सर्वच सन्माननीय माझ्यासमोर बसलेल्या महिला, मी फार वेळ घेणार नाही, पण मी एवढंच म्हणेन की आज या युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून ही जी संकल्पना आहे की प्रत्येक क्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावते. मग ते आरोग्याचं असेल, मग ते शिक्षणाचं असेल, मग सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला काम करतात. असं कुठलंच क्षेत्र युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स तर्फे हा महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी सामाजिकमध्ये, शैक्षणिकमध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांना आम्ही इथे पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलेला आहे. यामध्ये एकता मॅडम, भंडारी ज्वेलर्स आणि सोनी सर यांचं चांगला योगदान मिळालं आहे. महिलांनी चूल मूल ह्यातून बाहेर पडून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि आम्ही त्यांना इथे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. त्यांच्या डान्सला, त्यांच्या शैक्षणिकला, त्यांच्या सामाजिकला प्रत्येक स्तरातल्या ॲक्टर असो, ब्युटिशियन असो, समाजसेविका असो, नगरसेविका असो, आम्ही सगळ्यांचा सन्मान इथे आज केलेला आहे. 8 महिला दिनानिमित्त आम्ही सगळ्यांना इथे गौरवान्वित केलेलं आहे. आणि भंडारी ज्वेलर्स नेहमी महिलांच्या उपक्रमासाठी सदैव तत्पर असतो. त्यांना सोन्याच्या दरामध्ये पण आम्ही डिस्काउंट करून त्यांना सोनं घालता यावं. सामान्याच्या जनतेतून सोनं भाव वाढल्यामुळे, मजुरीमुळे तो बाहेर होत चाललेला आहे, त्यांना परवडत नाही. तरी आम्ही कमी मजुरीमध्ये त्यांना ते दागिने उपलब्ध करून देतो. दत्त मंदिर सिग्नल, नाशिक रोड, भंडारी ज्वेलर्स एकदा नक्की व्हिजिट द्या. थँक्यू. हॅलो, नमस्ते. मी अभिनेत्री सोनाली पाटील आणि मी आज आले आहे आपल्या नाशिकमध्ये. हो, कारण तर स्पेशलच आहे, कारण 8 मार्च महिला दिन सगळ्यांनाच माहिती आहे. आणि स्पेशल खास करून इकडे येण्याचं म्हणजे युनिटी फाउंडेशनतर्फे नारी शक्ती अवॉर्ड 2025 एकता कदम मॅडम यांनी मला इकडे बोलवलेलं आहे. सगळ्या महिलांना एक महिला जेव्हा अवॉर्ड देते त्यावेळेस जी ऊर्जा असते, जी ताकद असते, जो विश्वास, कॉन्फिडन्स म्हणतो, तो एक वेगळाच भरला जातो प्रत्येक स्त्रीमध्ये आणि खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा यासाठी तुझं खरंच मनापासून करतो. जितकं बोलले तेवढं कमी आहे, कारण जवळजवळ 1 वर्ष झालं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. पण मला असं वाटलं की बऱ्याच प्रोग्रामला जाते, बरेच नवीन लोक मिळते, भेटतात. तशीच ही मला भेटली, पण तिने एवढं लक्षात ठेवून मला बोलवलं. आणि कारण तेच होतं की एका महिला अवॉर्ड देते एका महिलाच्या हस्ते. तर हे सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यात पर्वणी आहे असं मला वाटतं. आणि ती मला संधी दिलीस. थँक्यू सो मच. युनिटी फाउंडेशन गेले 3 वर्ष झालं कार्यरत आहे. 3रं वर्ष आहे की महिलांना ज्या खरंच आपल्या क्षेत्रामध्ये मोठा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.